नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका चपळ माकडाची आणि एका शांत सशाची गोष्ट, जिचं नाव आहे माकड आणि ससा. एका हिरवळीने भरलेल्या जंगलात एक चपळ माकड आणि एक साधा शांत ससा राहत होते. माकड खूप हुशार असल्याचा आव आणत असे आणि नेहमी सशाची थट्टा करत असे. तू इतका भोळा आहेस, या जंगलात कसा काय टिकतोस, असे तो म्हणायचा. ससा मात्र शांतपणे आपलं काम करत राहायचा. एके दिवशी जंगलात अन्नटंचाई निर्माण झाली. माकडाने ठरवलं की आपण सशाला फसवून त्याचं अन्न घेऊ. त्याने सशाला सांगितलं की जंगलाच्या दुसऱ्या टोकाला खूप गाजरं आहेत. ससा माकडावर विश्वास ठेवून तिकडे गेला, पण तिथे काहीच नव्हतं. दरम्यान माकड सशाच्या घरट्यातील अन्न खायला गेला, पण वाटेत तो एका खोल खड्ड्यात पडला. मदतीसाठी ओरडल्यावर ससा तिथे आला. सगळं समजूनही सशाने माकडाला बाहेर काढलं. लाजलेल्या माकडाने माफी मागितली. त्याला कळलं की हुशारीपेक्षा प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा अधिक महत्त्वाचा असतो. बोध: फसवणूक केल्याने नुकसान होते, तर प्रामाणिकपणा माणूस मोठा बनवतो. गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.